आता तुम्ही हा व्हिडिओ पाहून म्हणू नका की ताई तू अंधश्रद्धा पसरवते. तर आत्ताच मी मंदिरातून आले आणि आज साऊथ इंडियामध्ये या महिन्यामध्ये म्हणजे आडिमासमध्ये इथले सण समारंभ उत्सव काय असतात ते या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. खूप वेळेला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, साऊथ इंडियन मूव्हीजमध्ये पाहिलं असेल, असं तोंडात त्रिशूळ घातलेले असतात, पाठीमध्ये घातलेले असतात, जळत्यांनी खारांवरतून लोक चालत येत असतात. तर नमस्कार, मी तमिळनाडूमध्ये राहते. मी एक हाऊसवाईफ आहे आणि इथलं माझं डेली रुटीन व्लॉग आणि साऊथ इंडियन कल्चर तुमच्यासोबत शेअर करत असते. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आडिमास म्हणजे काय. आडिमास हा जुलै ऑगस्टच्या दरम्यानचा महिना असतो. तमिळ पंचांगानुसारचा इथला हा पवित्र महिना आहे. इथे आपण कसं एखाद्या महिन्यामध्ये देवदर्शन खूप जास्त करतो, तसं आडिमासमध्ये इथं म्हणजे नॉर्मल सांगायचं झालं तर खूप जास्त केलं जातं. तर हे आहे मारियामाचं मंदिर. आडिमास हा मारियामा देवीला समर्पित महिना मानलेला आहे. मारियामा म्हणजे पार्वती मातेचं रूप आहे आणि जी देवी रोग आजार यापासून संरक्षण करते किंवा ज्या गावात राहतो, ज्या ठिकाणी राहतो तिथे आपलं या आजारांपासून संरक्षण व्हावं यासाठी या देवीची उपासना केली जाते. त्याचबरोबर खेड्यांमध्ये नदीवरून पाणी आणून अशा प्रकारे या खांबावरती घातलं जातात. इथं एक खांब रवलेला आहे, तिथे लिंबाच्या फांद्या आहेत. हे छोटंसं मंदिर आहे, तर इकडचं मी तुम्हाला दाखवते. खूप मोठी मोठी इथं मंदिरं आहेत, खूप मोठे कार्यक्रम असतात आणि हे बघू शकता तुम्ही की आडिमासच्या जो मेन त्यांचा उत्सवाचा दिवस असतो त्या दिवशी असं तारा वगैरे पाठीत घातलेले असतात. असं आपल्याला पाहिल्यावर वाटतं की हे काय आहे, पण ही समर्पणाची भावना, उपासनेची भावना, देवीनं आपला नवस पूर्ण केला म्हणून हे लोक सगळं करत असतात. काही लोकांचा नवस असतो मुलं होण्यासाठी, काहींचा असतो की आजार बरा होऊ दे, आमचा व्यवसाय चालू दे, असे खूप त्यांचे काय काय असतील त्यांचे नवस असं मारियामा देवीला केले जातात. आणि या महिन्यामध्ये नवस फेडला जातो त्यांचा. तर एक महिना आधीपासून किंवा त्याची खूप दिवसापासून तयारी केली जाते, कारण ह्या गोष्टी करणं कोणालाच शक्य नाही आहे. तारा वगैरे खुपसून घेणं, त्यासाठी मौन, शांतता, आपला अहंकार कमी करायचा, हे सगळ्या गोष्टी पूर्ण आधीपासून केल्या जातात. बरं, आता हे आहे पोलीस लाईनचं मंदिर, जे की आमच्या इकडं घराजवळ आहे. आणि हे जे व्यक्ती तुम्ही सगळे पाहतायत ना, हे ऑफिसर आहेत. तुम्ही मला खूपदा मागच्या व्हिडिओत म्हटलं की ताई अंधश्रद्धा वगैरे तू पसरवू नको, पण तुम्ही बघू शकता की हे ऑफिसर लोक आहेत आणि हे देवीला इतके मानतात, म्हणजे देवीची श्रद्धा आहे की या गोष्टी ते करत असतात. याचा मी नेक्स्ट पार्ट पण बनवते आणि नेक्स्ट पार्टसाठी तुम्ही मला आत्ताच फॉलो करा, म्हणजे मी अजून माहिती सांगेन त्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या या चॅनलला फॉलो केलं नसेल तर लवकर फॉलो करा. नेक्स्ट पार्टची वाट पहा.